अंडी लवकर संपली वाटतं. हा गर्दी जास्त वाटतं आज. बरं 2 द्या. तू खाणार ना? खाणार की. हा 2 द्या. मला एक आणि याला एक. हा साहेब 2 मिनिट थांबा, फोडून देते. असते असते आम्ही फोडतो. ठीक आहे मला एक द्या. मावशी हा बोला की साहेब. यो गुत्ता बेकायदेशीर आहे ना? आता तुम्हाला खुश केल्यावर कायदेशीर व्हायला किती टाइम लागणार आहे हो साहेब? अहो पण गावातून कंप्लेंट यायलात ना? साहेब तक्रारी आल्या म्हणून काय करणार आजचीला, तर हिथच थांबा, आज जाऊ नका. लई डेंजर माणूस हाय मालक. पार वर पत्तूर शेटिंग आहे त्याचं. वय काय? वय अहो मावशी तुम्हाला सांगतो, अशा सेटिंग बिघडवायला मला लई भारी जमते बघ. बरं हे 2 अंड्यांचं किती आलं? राहू द्या की, आता तुमच्याकडे कशाच पैसे घ्यायचे? असं नाही मावशी, अहो राणा कधी फुकटचं खात नसतोय बघा. बरं एवढं खातो ना, तुम्हाला तुमचं पैसे देतो. हा तेवढं घ्यायचं तुम्ही. बर बर. खरं मावशी कुठं टाकू? टाका की हेतच. काय मावशी, जरा एक कचरा डबा ठेवत जावा की, अशी घाण करत जाऊ नका. बर बर ठेवतो की साहेब. हा बरं आता इकडे ठेवतोय, ते नंतर जाऊन टाका तुम्ही. हा ठीक आहे. धन्यवाद साहेब. मावशी 1 नंबर अंडी होती बघा. अंगात चांगला जोर आलाय. आत जातो आणि जोर काढतो. हा बर बर. चल. चल 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 बाहेर. चल चल. ए सोड मला. ए सोड मला. ए कोण आहे मी माहिती आहे तुम्हाला? अरे यालाच माहित ना कोण आहे ते. चला आपण काय करूया, पोलीस स्टेशन लावूया, मग तुम्हाला कळत तुम्ही कोण आहे ते. माझी वर पण ओळख आहे. होय काय? मग जी काय ओळख पाळख आहे का नाही, आपण पोलीस स्टेशन लावून करूया. चला. ए सोड मला. ए सोड मला. सोड मला. बघू जरा. मुकुंद हा. त्याला आत घेऊन जा. चल. हॅलो. हॅलो. अहो तुम्ही आज जरा लवकर येता का? काव काय झालंय? काही नाही, तुम्ही लवकर या, मी आल्यावर सांगते तुम्हाला. बरं येतो लगेच. अजून किती तारखा लागणार आहेत? नाही वकील म्हणत होता झाला आता, निकाल लावतील लवकरच. निर्णय आपल्याच बाजूने लागणार. वहिनी कोर्टाचं असं काही नसते हो. नंदिता आणि तिची मम्मी म्हणजे मुलकाच्या खोटारड्या. आजवर खोटपणा दावत दावत घटस्फोट केवढा लांबवलाय आपण बघितलंच आहे. पण आता अजून खोटं नाही चालणार. सगळं सांगून झालंय त्यांचं. काय झालंय? उद्या घटस्फोटाची तारीख लागली. कसं पण व्हावं आणि ही सोडचिठ्ठी मिळावी बघ. मेल गौतक का? काय पोटगी ज्यादा द्यायला लागली तर लागू दे, पण ह्यो विषय एकदाचा संपून टाका. गौतक का? अगं ते समजा आपल्या हातामध्ये नसतं. मला एवढंच कळतंय, सोडचिठ्ठी लवकर मिळायला पाहिजे बघ. सूरज ह्यात किती दिवस अडकून राहणार? काय बी काळजी करू नका. या टायमाला नंदिता वाहिनीची कसली बी कारणं चालू द्यायची नाही. हो, निर्णय आपल्याच बाजूने लागेल. अहो लहान पोरा देखत अशा गोष्टी कशाला बोलायला सा?
त्याच्याच देखत त्याच्या आईचा पान उतारा करायला सा. सुरज गोदक्का नाश्ता लवकर, मला ड्युटीवर जायचंय. वहिनी या की लवकर. येत आहेत त्या. बघितलं युवराज, आज जर या माणसासनी घटस्फोट मिळाला का नाही तर तुम्हासनी तुमच्या आईपासून तोडणार. मासनी आणि ताईसाहेबासनी लांब करायचा प्रयत्न चालू आहे बघा यांचा. आईपासून पोरग तोडायला निघाल्यात ही समधी. तू येणार नाहीस का कोर्टात? बघ ते तुम्ही जाऊन या, ते मला अर्जंट ड्युटी लागल्या. एका बी तारखेला यायला नाहीस तू. हे बघ राहणार घर तुटते असं अजून वाटतंय का तुला? हे तर आहे, पण काय करणार, नाहीलच आहे ना बघ. हे बघ राहणार तू उगाच वाईट वाटून घेऊ नकोस. ती बाई घर फोडायला चालती. एकदाची ती पिढा गेली की नाही आयुष्यात ना, ती मग काळजी नाही बघ कसली. सूरज, आज ते सोडचिठ्ठीचं तेवढं बघ बाबा. बघा बघा ताईसाहेबासनी कसं बोलायल्यात. चला भाऊजी निघूया. चल. येतो. मी नाही जाऊ देणार कुणाला. माझ्या मम्मीला मी सोडणार नाही. पण मला सोडायचंय की. माझी मम्मी या घरात येणार माझ्या जवळ. अजिबात नाही, तिची लायकी नाही करत राहायची. तुमची कुणाची लायकी आहे? या घरचा मालक आहे मी. तुम्ही सगळे सोडून जावा. डोसका आउट झाले का तुझं? वहिनी चला. नाही जाऊ देणार मी कुणाला. युवराज बाळा, असं नाही करायचं. आज कोर्टाची तारीख आहे की नाही, मग आम्हाला जावं लागेल. आणि हे बघ, ज्याची बाजू खरी असेल त्याची बाजू घेईल कोण? माझ्या मम्मीची काही चूक नव्हती. तुम्ही सगळे तिला घालून पाडून बोलायचा म्हणून तिचं डोसकं फिरलेलं. तिचं टोचका आधीच फिरलं होतं, आता तुझं फिरलंय. चल बाजूला हो. नाही होणार. मी नाही जाऊ देणार तुम्हाला. युवराज, बारक्या पोरांनी मध्ये पडून नाही, चल नाश्ता करून घे, चल. मला नका. मी नाही जाऊ देणार तुम्हाला. हे बघ उशीर व्हायला लागलाय, बाजूला हो तू. नाही. ए, सूरज, असं करू नये रे युवराज. अरे आम्ही सगळी तुझ्या भल्यासाठीच करायला लागलो ना मग. हे बघ तू मोठा झालास की कळल तुला. ते काय मला माहित नाही. तुम्ही कुणी जायचं नाही. माझी मम्मी या घरात येणार म्हणजे येणार. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही काय? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही काय? तू असं ऐकणारच नाही. अहो, भाऊजी, भाऊजी, नको. अरे, युवराज. अरे बघ कुठं गेला तो, जा बघ. जाऊ दे, जाऊन जाऊन कुठे जाणार आहे ह्यो? अरे तारीख महत्वाची आहे गोदा. वहिनी चला तुम्ही. अहो, पण तुम्ही भाऊजी, काय काळजी करू नका. मी उडकून आणतो युवराजला. तुम्ही कोर्टात जावा. गोदक कालच. चला या लवकर. का आमच्या युवराजला काय झालं तर आमच्या मम्मी सोडणार नाही ना कुणाला. अय, कुठं चालला? आणि इकडे काय करतोय? घरला चल. चल की. मला नाही यायचं त्या घरात. का?
युवराज तुला सांगतो, अरे बारक्यापणी मला गोदक्का लय ओरडायची बघ. आणि आबा आबा तर अजून लय ओरडायचे. आबा माहित आहेत का तुला? अरे मोठी माणसं असतात की नाही, ते आपल्या चांगल्यासाठी ओरडत असतात बघ. अरे हा, अरे आमचं मास्तर, अरे मला तर लई छडीनं मारायचं. अरे इतकं मारायचं का नाही, काय विचारू नकस. युवराज तू ग मनाला लावून घेऊ नकस. मी सुरेला सांगतो, तो इथनं पुढे तुला नाही ओरडणार. काय बी उपयोग नाही, ते दारू पिऊन मला ओरडणारच. पण तू बी जरा आठवणीपणा करतोयस बघ. अरे दुसरा राग गेला असं वागू नये. कसं बी वागलं तर राग येणारच. माझं या घरात कोणच नाही. माझ्या मम्मीला तुम्ही जेलात पाठवलं, तसं मला बी कुठं कोंडून ठेवणार तुम्ही. अजिबात नाही, असं काय बी होणार नाही. युवराज, अरे बारक्या पोरांनी एवढं भडकायचं नसतंय. जादा भडकलं का नाही की तब्येत नीट राहत नाही बघ. बारक्या पोरांसकट असं वागतं का कोण? मग राग येणारच की. लक्ष्मी बी चुकती वागायला, मग काकी वरडताना तू तिची बाजू घेतोस. माझी बाजू कोण घेणार? मला कोणच नाही. मी आहे की, मी जसं लक्ष्मीची बाजू घेतो तशी इथनं पुढे तुझी बी बाजू घेणार. खरंच? मग अरे राणा कधी खोटं बोलत नसतोय. वय वय, मी सगळ्यांकडनं ऐकले, तू तुझा शब्द मोडत नाहीस. मग खरंच आहे ते. मग मला बी एक शब्द दे, इथनं पुढं मला कोण जर ओरडलं तर तू माझी बाजू घेणार. घेणार की. नाही, असं नाही, डोक्यात हात ठेवून बोल. आता हे काय नवत? नाही सांग, नाही तर मी घरी येणार नाही. मला माहिती आहे माझं या घरात कोणच नाही, तू बी नाही. अरे असं काय नाही. हा मग ठेव डोक्यात हात आणि सांग मला. ठीक आहे, या घरात तुला कोण बोललं तर मी तुझ्या पाठीशी राहीन, तुझी बाजू घे. आता खुश झालास काय? बरं चल घरला जाऊया. तुला घरला सोडतो आणि मला पोलीस स्टेशनला जायचंय. चल 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 लवकर चल चल. आमचा युवराज कसा आहे? बरं आहे. चांगला सांभाळ करा आमच्या नातवाचा. ते तुम्ही सांगायची गरज नाही. तुम्ही नुसता घटस्फोट द्या. चला. मी घटस्फोट घेऊन देणार नाही. माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लावलीस ना तू, आता तुझ्या आयुष्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही मी. अजून काय राहिलंय वाट लावायचं? काय राहिलंय? आता लई झालं. मी घटस्फोट घेतल्याशिवाय राहणार नाही आता. देणार नाही म्हटलं नव. ते कोर्ट ठरवेल. आमची बाजू खरी आहे, आम्हाला घटस्फोट मिळणार. घटस्फोट मिळणार नाही. बायकोला तर तू घालून बसलाच आहेस, लवकरच तुझ्या पोराला पण तू घालून बसणार आहेस. तुम्हाला तुमचा वारस मिळणार नाही. हो, लई झाली तुमची नाटकं. बऱ्या बोलांना घटस्फोट द्यायचा, नाहीतर भाऊजी आता काही बोलू नका. जे काय बोलायचं ते कोर्टात समोर बोलूया. चला. राणा काय झालं? राणा नाही काय नाही. काय अडचण नाही ना? नाही तसं काय नाही.
घरचा मॅटर आहे. म्हणजे अवघडच आहे. हे गुन्हे सोडवणं लई सोपं का? घरचे प्रश्न सुटता सुटत नाही. साहेब माझी कंप्लेंट आहे. माझी डबल कंप्लेंट आहे. काय झालं? ही माझी बायको सतत मला घर सोडायचे आणि जीव द्यायच्या धमक्या देत असते. मी जीव दिला नाही तर तुम्हीच मला जीव घेशीला. अरे पण का? जीव देण्या घेण्यावर का भांडताय? झालंय काय असं? साहेब मी लोकांच्यात कामाला जाऊन पैसे कमवते आणि हा माणूस आयता बसून खातोय. आता मला कामच मिळत नाही, त्याला मी काय करू साहेब? मी काय हाऊस म्हणून घरात बसून राहतो का? घरातली सगळी काम मीच करतोय, तरी मी याची किरकिर थांबत नाही. का किरकिर करणार नाही? पोरग पदरात आहे. आता मोठं झालं शिक्षण कसं करणार? माझ्या पैशावर तुकड्या तुळशीला पोराचं काय करणार? बघा साहेब, हे असं बोलल्यानंतर माणसाला चिड येणार नाही, तर पोरग बी आमचं चिडचिड करायला लागले. तुमच्यामुळं. माझ्यामुळे? आणि तुझी सतत कटकट चालू असते त्याचं काय? साहेब माझी कंप्लेंट घ्या. तुम्ही काम करत नाही म्हणून माझी कटकट असते. आता पोरग मोठं झालंय, तुम्ही बसून असताय नुसतं. साहेब तुम्ही आता सांगा, राग येणार नाही का? तुम्ही माझी पहिली कंप्लेंट लिहून घ्या. हे तू का बस. हे बघा, थांबा थांबा थांबा. तुमचा मॅटर कळलाय मला, पण केस करण्यात कंप्लेंट करण्यात काही अर्थ नाही. हा, उद्या तुम्ही दोघं जर आत गेला तर तुमच्या पोराचं बाहेर हाल होणार नाहीत का? साहेब आत्ताचे हाल कमी आहेत का? बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण कंप्लेंट करून अजून जादाच वाढणार हाल. पोलीस कोर्ट कचेऱ्या करत बसावं लागेल. चालणार आहे का तुम्हाला? हे बघा, तुम्ही जरा कामधंद्याचं बघा. होय साहेब बघतो. आणि तुम्ही जरा किरकिर बनवा. अहो, किरकिर असल्यावर माणसाचं डोकं चालेल का? हे बघा, आपापसात मिटवून घ्या, नीट राहा. हा, काय सांगतोय मी? जावा आता. हा, माझ्या पोरीला तिचा हक्क मिळायला पाहिजे म्हणजे पाहिजे. कसला हक्क? लायकी आहे का तिची? एक मिनिट. हा कौटुंबिक मामला आहे म्हणून आपण इथे बसलेलो आहे. त्यामुळे आपली बाजू मांडताना शांतपणे मांडा. मिलॉर्ड, माझ्या आशिलाचं रीतसर लग्न झालेलं आहे सूरज गायकवाडांशी. आता घटस्फोट देऊन त्यांचं आयुष्य संपवण्याचा यांना काही अधिकार नाही आहे. ज्या घराला संपवण्याचा प्रयत्न केला त्या घरात राहण्याचा तुमच्या आशिलाला बिलकुल अधिकार नाही. मिलॉर्ड, नंदिता गायकवाड यांचे सगळे गुन्हे कोर्टासमोर सिद्ध झालेले आहेत आणि माझ्या आशिलाला घटस्फोट मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. मिलॉर्ड, घटस्फोट मागणं हा मुद्दा महत्वाचा नाहीये. त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा आहे तो मुलाच्या कस्टडीचा. मिलॉर्ड, मुलाचा योग्य सांभाळ त्याची आईच करू शकते. पण मुलाच्या आईची गुन्हेगारी मानसिकता बघता मुलाचा सांभाळ वडिलांनीच करणं योग्य आहे. मिळणार आता समजा की आपण आईकडे सुपूर्द केलं मुलाला, तर पुढे तो मुलगा गुन्हेगारीकडे वळणार नाही कशावरून? मला वाटतं मिलॉर्ड, या वयामध्ये मुलाला चांगल्या वातावरणाची त्याच्या भविष्यासाठी अतिशय गरज आहे. बुवा, एकदम खरं बोललात बघा. काय? त्या नवरा बायकोसने नीट समजवलं. राणा, अरे भांडणं नवरा बायको मोठ्या माणसांची, पण त्यात वाट लागते त्यांच्या लहान मुलांची. वय बुवा, एकदम खरं. राणा, पोरांच्या भविष्यासाठी आई वडिलांनी कायमी एकत्र राहिलं पाहिजे बघ. बुवा, आमच्या घरात बी असाच मॅटर आहे बघा. माझा भाऊ सूरज आणि त्याची बायको, त्यांच्या दोघांमध्ये घटस्फोटासाठी कोर्टामध्ये चक्र चालू आहे बघ. आज बी तारीख आहे. मला तुमच्या घरचा मॅटर डिटेलमध्ये माहिती आहे, पण एक आहे बघ, जर पोराचं आयुष्य सुधारायचं असेल तर आई बापाने एकत्र राहिलं पाहिजे बघ.
घटस्फोटाचं टाळता आलं तर बघा. आता कसं थांबवणार? आता पतूर कोर्टात निकाल लागला बी असं